एक घटक हम सब के कर्तव्य का थोड़ा पीछे रह रहा है। वो है अपने आसपास ही रहने वाला, कहीं तो किसी कोने में गुमसुम बैठने वाला, ना कभी रुकने वाला एक ऐसा अद्भुत चमत्कार, सहायता और प्रेम की राह ताकने वाला, प्यार से इनकी पीठ कोई थपथपाए इसका इंतजार करने वाला, दिव्य जिसका अंग हो। हाँ, ये है दिव्यांग। ये कोमल जरूर है पर कमजोर नहीं। ये ऐसे चेहरे हैं जिन्हें कुदरत के विशेष गुणों ने सींचा है। आसमान से ये तारे जब जमीन पर आते हैं वो हमारी दुनिया में एक भव्य रोशनी लाते हैं। जी हाँ, आज के इस अविस्मरणीय उत्सव का नाम है तारे जमीन पर। ऐसे ही दिव्यांग का विकास करने के लिए हमेशा तट पर रहने वाले देव बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित श्री देव निवासी मतिमंद विद्यालय पुसद, ये स्कूल दिव्यांग बच्चों को उनकी क्षमता बाहर लाने के लिए, उनका आत्मविश्वास बढ़ाने के लिए और सम्मान से स्वतंत्र जिंदगी जीने के लिए आधार है। इसी उद्देश्य से हमारे संस्थापक डॉक्टर अमोल मालवानी ने 2014 में 30 दिव्यांग बच्चों के साथ श्री देव निवासी मतिमंद स्कूल शुरू किया। स्कूल से काफी बच्चे पढ़कर निकल चुके हैं और विविध स्तर पर शैक्षणिक के साथ क्रीड़ा क्षेत्र में भी 10 से 12 बच्चे जिला स्तर पर प्रथम क्रमांक लेकर राज्य स्तर पर खेलने के पात्र रह चुके हैं। इन बच्चों के लिए हम क्या कर सकते हैं? आपकी सहानुभूति की नहीं, सहकार्य की इन्हें आशा है। दान और मान से परे ईश्वरीय इनकी भाषा है। त्यांना हवे आहे आपले प्रेम, त्यांना गरज आहे आपल्या आपुलकीचे। या चिमुकल्या पाखरांना खरं तर हवा आहे एक हात आपल्या मायेचा, एक आश्वासन जे त्यांना सांगेल, बाळांनो तुम्ही वेगळे नाही आहात, तुम्ही स्पेशल आहात, तुम्ही खास आहात। चला तर मग प्रण करूया, एक शपथ घेऊया, या आगळ्या वेगळ्या चिमुकल्यांना शिक्षण देऊन समत वाढविण्याची शपथ घेऊया। प्लीज गिव्ह देम अ बिग राउंड ऑफ अप्लॉज। करवट बदल कर नाजुक से मोती हंसदे फिसल कर खो न जाएंगे तारे जमीन पर।
मुलांसाठी आहे आणि निश्चितच अत्यंत सुंदर असं हे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि यानंतर या विद्यार्थ्यांना स्टँडिंग ओवेशन आपल्या सर्व ऑडियन्सकडनं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्याकडून या विद्यार्थ्यांना मिळाला आहे. आज आपल्या सर्वांच्या आज शंका वाढलेल्या आहेत, आज समस्या वाढलेल्या आहेत. प्रत्येक जण आज कुठंतरी आपलं अस्तित्व विसरत झालेलं आहे, परंतु या विद्यार्थ्यांनी आपलं अस्तित्व आपल्याला या ठिकाणी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसं आनंदी राहिलं पाहिजे असा संदेश आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. तारे जमीनवर या कार्यक्रमाच्या अनुषंगानं हे अत्यंत सुंदर सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणार आहे. फोटो ले सकते नहीं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं सादरीकरण करण्याची संधी दिली त्याबद्दल निश्चितच आईचे आणि भाऊचे अगदी आभार व्यक्त करतो. थोडं साईडला सर दिवसातला एक अत्यंत थोडं सर का साईड सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आयुष्य बोलत असताना बरेच प्रश्न आपल्याला परंतु आपण कसं जगावं आणि त्या परिस्थितीमध्ये आपण कसं राहावं असा महत्त्वाचा संदेश कार्य जमीनवर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेला आहे. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहा यांचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी आपल्या ज्या समिती आहेत, सभागृह समिती असेल, सुरक्षा समिती असेल, या समितीला आपलं लक्ष घालायचं आहे. आपलं कार्य आता सुरू झालेलं आहे. झालेलं असणार आहे. त्यामुळे ते विद्यार्थी जर सहभागी गेले असतील तर त्यांच्या सुरक्षेची आपल्याला घ्यायची आहे. सोबतच भोजन समिती असेल, विद्यार्थी आता भोजनाकडे त्यांची सुद्धा भोजनाची व्यवस्था त्या भोजन समितीला करायची आहे. सभागृहामध्ये जी समिती आहे त्या समितीला सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करायची आहे. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहडा हे या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत. सभागृहाच्या गेटवरती जी मंडळी थांबलेली आहे तिथे आपल्याला एक विनंती आहे की आपण बसून घ्यावं. जाण्या येण्यासाठी त्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे. तर दोन्ही बाजूला गेटवरती जे कर्मचारी बांधव उभे असतील तर कृपया आपल्याला विनंती आहे की आपण बसून घ्यावं. आणि या ठिकाणी आता सादर होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहड्याचे एक सादरीकरण. पर्यावरण या विषयावरती या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. आणि या सादरीकरणासाठी कुमारी सीमा गबाळे मॅडम, कुमारी शिल्पा मोरे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे.